भारत स्वातंत्र्यानंतर प्रगतीची वाट चालत असताना विविध भागात होऊन गेलेल्या अनेक दूरदर्शी नेत्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं त्या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला। आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात असेच अनेक नेत्यांच्या प्रयत्नांनी आणि दूरदर्शीपणातून अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले। 1977 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दूधगंगा नदीवर काळंबावाडी येथे मोठं धरण बांधून त्यात 28 टीएमसी पाणी साठवण्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। या प्रकल्पातून दूधगंगा खोऱ्यातील 25,000 हेक्टर, पंचगंगा खोऱ्यातील 15,000 हेक्टर, वेदगंगा खोऱ्यातील 7,000 हेक्टर क्षेत्राला शेतीसाठी बारमाही पाणी पुरवठा होणार आहे। या पाण्याचा वापर करण्यासाठी या प्रकल्पाचा उजवा कालवा उपशाखासह 200 किलोमीटर आणि डावा कालवा उपशाखासह 200 किलोमीटर खुदाई करण्याचा होता, पण निधीच्या कमतरतेमुळे मुख्य धरणाचं काम 1992 पर्यंत म्हणजे सुरुवातीपासून 15 वर्षापर्यंत कासव गतीने सुरू होतं। दूधगंगा प्रकल्प व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तत्कालीन अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले, पण निधीअभावी कामाला गती मिळत नव्हती। शेवटी 1993 साली सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी पाटबंधारा खात्याचे राज्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आणि हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा विडा उचलला। मंडलिक साहेब आले आणि त्यांनी निधीची अडचण संपवली आणि आपल्या कणखर करारी कारभारानं वेगवान गतीने निधी मंजुरी देण्यास सुरुवात केली। 1992-93, 1993-94 आणि 1994-95 या तिन्ही सालामध्ये तब्बल 417 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे बजेटमधून उपलब्ध करून दिले। मंडलिक साहेबांच्या प्रयत्नांनी कालव्याच्या खुदाईच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळे उजवा कालवा कालोरीपर्यंत एक शाखा तर दुसरी शाखा शेडूरपर्यंत खुदाईचं काम सुरू केलं आणि कूर शाखा मिंचे खुर्द तालुका भुदरगड पर्यंत कालवा खुदाईचं काम सुरू झालं। तसेच काळंबावाडी डावा कालवा 15 किलोमीटर मांगोलीपर्यंत खोदण्यात आला। मंडलिकांच्या या धरण बांधकाम आणि वेगाने कालवे खुदाईच्या कामामुळे सदाशिवराव मंडलिक यांनी 26/1/1994 रोजी दूधगंगा प्रकल्पाचे पाणी प्रथमच उजव्या कालव्यामधून मुदाळ तिटा मार्गे यावेळी आदमापूर येथील टाके ओढ्यामधून वेदगंगेत पाणी सोडलं। याच वेळी उजवा कालवा वाळवे खुर्द मार्ग शेंडूर पर्यंत खुदाईचं काम चालू केलं आणि डावा कालवा 15 किलोमीटर पर्यंत म्हणजेच मांगोली शिवाऱ्यापर्यंत पूर्ण खुदाई करण्यात आली होती। सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी 26 जानेवारी 1994 रोजी उजवा कालवा, वेदगंगा नदी आणि डावा कालवा आणि दूधगंगा पात्रात शेतकऱ्यांना शेतीसाठी काळंबावाडी धरणातून पाणी सोडलं। या पाणी सोडण्याचा मुख्य समारंभ 2/2/1994 रोजी आदमापूरच्या टाके ओढ्याजवळ करण्यात आला। त्यावेळी कालव्यातून येणारं पाणी पाहण्यासाठी आणि त्या पाण्याचं पूजन करण्यासाठी गावोगावचे लोक कालव्याकडे धाव घेऊन पाणी पाहत होते, कालव्यात उतरून पाण्याचं पूजन करत होते, दूधगंगा व वेदगंगेत उतरून पाण्याचं पूजन करत होते। 2/2/1994 हा दिवस दूधगंगा प्रकल्प व वेदगंगा काठी दिवाळीसारखा साजरा करण्यात आला आणि मंडलिक साहेब यांचा लोकांनी सत्कार व गौरव केला। मंडलिक साहेब हे काळंबावाडी प्रकल्पाचा लाभ लोकांना मिळवून देणारे एकमेव नेते। हीच भावना लोकांची तेव्हाही होती आणि आजही आहे। मंडलिक साहेब यांनी दूधगंगा प्रकल्पातील पाणी सोडून पाण्याचा वापर सुरू केला, त्यामुळे कृष्णा गोदावरी पाणी लवादाचा नियमानुसार पाण्याचा वापर सुरू झाला आणि पुढे 2000 साली काळंबावाडी प्रकल्पाला पाणी लवादाचा काही अडथळा राहिला नाही। आज 30 वर्षांनी देखील दूधगंगा प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांना मोठी सहाय्यता करत आहे। या प्रकल्पाचे निर्विवाद शिल्पकार हे कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब हेच आहेत आणि आज त्यांच्या कार्याचा हाच वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम संजय दादा मंडलिक करतायत। येथील जनता मंडलिक कुटुंबाचं योगदान विसरलेली नाही। निश्चितपणे पुन्हा एकदा संजय दादांना लोकसभेत पाठवून ही विकासाची शृंखला अबाधित ठेवण्याचं काम जनता करणार आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय दादा मंडलिक यांच्या विकासाच्या कार्याला कौल द्या, प्रचंड बहुमताने विजयी करा।